लेझिम स्पर्धेतील तृतीय क्रमांक प्राप्त तारापूर विद्या मंदिर शाळेचे विद्यार्थी सन्माननीय लीना मॅडमकडनं पारितोषिक स्वीकारत आहेत. अभिनंदन. यानंतर स्पर्धेतील द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे सीबी संख्या इंग्लिश मीडियम स्कूल. मी स्वप्नीलजी चाफेकर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विद्यार्थ्याने जरा घाई करायची आहे, लवकर या. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. लेझिम स्पर्धेतील द्वितीय क्रमांक प्राप्त शाळा जी आहे सीबी संख्या इंग्लिश मीडियम स्कूल, माननीय स्वप्नील सरांकडनं पारितोषिक प्राप्त. तुमचंही अभिनंदन. आणि लेझिम स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावलेला आहे डॉक्टर सदावर्तक मराठी माध्यम. मी राजेशजी कंकाल सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण लेझिम स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले डॉक्टर सदावर्तक मराठी माध्यमाचे विद्यार्थी यांना आपल्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी. लेझिम स्पर्धेतील सर्व विजेत्यांना हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. यानंतरची जी स्पर्धा झाली ती मानवी मनोरंजनची पिरॅमिड स्पर्धा आणि ह्या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यासाठी मी निमंत्रित करत आहे माननीय अशोकजी वडे सर, वीणा देशमुख मॅडम आणि राजेश करवीर सर. सुंदररित्या मानवी मनोरंजनचं जे प्रदर्शन प्रात्यक्षिक सादर झाली. ह्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेला आहे बोईसर मिलिटरी स्कूल पास्तळ. माननीय राजेशजी करवीर सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. मानवी मनोरंजन स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे मानकरी बोईसर मिलिटरी स्कूल पास्तळ. आणि द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे डॉक्टर सदावर्तक हिंदी माध्यम विद्यालय. मी वीणा देशमुख मॅडमना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करायचं आहे. मानवी मनोरंजन स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी विद्यार्थी डॉक्टर सदावर्तक हिंदी माध्यम विद्यालय. आणि ह्या मानवी मनोरंजन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे सीबी संख्या इंग्लिश मीडियम स्कूल. मी माननीय अशोकजी वडे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मानवी मनोरंजन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले सीबी संख्या इंग्लिश मीडियम शाळेचे विद्यार्थी यांना पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि आता जी स्पर्धा संपन्न झाली ती संचलन स्पर्धा मार्च पास्टची स्पर्धा. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करत आहे बोईसर ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय बाबर मॅडम, संजय पाटील सर, अकॅडमीचे अध्यक्ष माननीय संजय पाटील सर आणि डॉक्टर नंदकुमार वर्तक सर. संचलन स्पर्धेतील जे विजेते आहेत हे तृतीय क्रमांक बोईसर मिलिटरी स्कूल मराठी माध्यम. मी माननीय बाबर मॅडमना विनंती करतो
की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले बोईसर मिलिटरी स्कूल मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा आहे। दिलीप देशमुख सरांना देखील विनंती आहे, आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी संजय पाटील सरांसोबत जायचं आहे आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे सेवाश्रम विद्यालय मुरबे। मार्च 5 ची जी स्पर्धा झाली या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सेवाश्रम विद्यालय मुरबे या शाळेतील विद्यार्थी यांचा सत्कार करत आहेत अकॅडमीचे अध्यक्ष माननीय संजय पाटील सर आणि दिलीप देशमुख सर। आपण आपल्या शुभ हस्ते या द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करायचं आहे। आणि प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलेले पुन्हा एकदा बोईसर मिलिटरी स्कूल इंग्लिश मीडियम संचलन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे बोईसर मिलिटरी स्कूल इंग्लिश मीडियम। मी माननीय डॉक्टर नंदकुमार वर्तक सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या प्रथम क्रमांकाचे मानकरी असलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीज देऊन सन्मानित करायचं आहे। त्यांचे शिक्षक देखील त्यांच्यासोबत आहेत आणि पुन्हा एकदा संचलन स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना जोरदार टाळ्या वाजवून